श्लोक 50. संजय उवाच इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्य वपुर्महात्मा. अर्थ, संजय राजाला सांगतोय, याप्रमाणे अर्जुनाला सांगून वासुदेवाने श्रीकृष्ण भगवंतांनी त्याला पुन्हा आपले पूर्वीचे रूप दाखवले व सौम्य शरीर धारण केल्यानंतर त्या महात्म्याने भयभीत झालेल्या अर्जुनाचे सांत्वनही केले. विवरण: अर्जुनाने भगवंताला पुन्हा नेहमीचे शांत सौम्य रूप धारण करण्यास सांगितले होते. त्यांनी तशी त्याची प्रार्थना पण केली. तेव्हा भगवंत त्याला म्हणाले की हे माझे विश्वरूप तू नीट पाहून घे. ते पाहून तू घाबरू नकोस. अगदी प्रसन्न मनाने ते पहा. आणि आता तुला ज्याची इच्छा आहे ते सौम्य चतुर्भुज देवरूप सुद्धा तू पहा. येथे भगवंताची कृपा पुन्हा एकदा अर्जुनाला अनुभवायला आलेली आहे. भूया हा शब्द प्रयोग करण्याचे कारण असे की अर्जुनाने विश्वरूपाचे अंतर्गत विष्णूचे ते चतुर्भुज रूप पाहिले होते. तेच रूप दाखवावे असे अर्जुन इथे सांगत होता. म्हणून भगवंतांनी तसे केले आणि अर्जुनाला आश्वासन सुद्धा दिले. प्रथम चतुर्भुज रूप दाखवून मग भगवंताने पुन्हा कृष्ण रूपात म्हणजे द्विभुज रूपात अर्जुनाला दर्शन दिले. या प्रसंगाचे वर्णन माऊलींनी आपल्या नेहमीच्या व्यवहारातील कपड्यांचे दुकानातील विक्रेता कसा वेगवेगळी वस्त्रे दाखवतो व ती ग्राहकाला आवडली नाहीत तर पुन्हा घडी करून ठेवून देतो, त्याचे वर्णन केलेले आहे. त्या 2 ओव्या आता मी तुम्हाला इथे मुद्दाम सांगते आहे. हो का जे कृष्णाकृतीची मोडी, होती विश्वरूप पटाची घडी, ते अर्जुनाचे आवडी उकलूनी दाविली. तव परिमाणा रंगू, तेणे देखिले साविया सांगू, तेथ ग्राहकीय नभेची लागू, म्हणून घडी केली पुढती. जसा एखाद्या कपड्याची घडी करून नीट आपण ठेवून देतो त्याचप्रमाणे भगवंताने ते विश्वरूप आपले आवरून घेतले असे इथे ज्ञानदेव वर्णन करतायत. येथे श्रीकृष्ण भगवान द्विभुज का चतुर्भुज हा वाद निर्माण होतो. पण यात एक गोष्ट महत्त्वाची आहे की विश्वरूप दर्शनात अर्जुनाने चतुर्भुज रूप पाहिले होते. येथे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भगवंताची अर्जुनावर किती विलक्षण व अलौकिक कृपा आहे. म्हणून संजय सांगतोय की अर्जुनाचे निमित्ताने सर्वांना या रूपाचे वर्णन श्रवण करण्याची संधी मिळाली आहे. ज्ञानदेव म्हणतात, या सर्व प्रसंगावरून एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे श्रीकृष्णाची अर्जुनावर असलेली प्रीती. त्याच योगे भगवान अर्जुनाचे अगदी अधीन होऊन तो म्हणेल तसे करतात. म्हणूनच या युद्धाचे रणधुमाळीत अगदी रणांगणावर सुद्धा त्यांनी अर्जुनाला विश्वरूप दाखविले आणि ते पाहून भीती वाटली म्हणून पुन्हा सौम्य रूप धारण केले आणि त्याला तू भिवू नकोस असे आश्वासनही दिले. मग ते सौम्य सुंदर रूप पाहून अर्जुनाला फारच आनंद झाला. तो पुन्हा सर्व काही पहिल्यासारखे पाहू लागला होता. म्हणजे रथ श्रीकृष्ण दोन्हीकडचे सैन्य असलेले कुरुक्षेत्र इत्यादी गोष्टी. आणि मग अर्जुनाला म्हणाला काय ते पुढील श्लोकात पाहूया.